मतदान प्रक्रिया में मतदाताओं का ग्राफ बहुत प्रतिशत दिन ब दिन कम होते जा रहा है। अलग अलग राजकीय पार्टी से गहरे संबंध मतदाताओं के होते हैं। उम्मीदवार के साथ होते हुए भी कई बार मतदान के लिए बाहर नहीं जाते, अपना मतदान का अधिकार नहीं बजाते हैं। ये एक लोकतंत्र के लिए चिंता का विषय बना हुआ है। सभी नागरिकों ने बड़ी संख्या में मतदान करना चाहिए। ऐसा एक अच्छा समाज प्रबोधन पत्र परिषद के माध्यम से ज्येष्ठ नागरिक महामंडल विदर्भ नागपुर के अध्यक्ष प्रोफेसर प्रभु देशपांडे इन्होंने किया है। पत्रकार परिषद में महामंडल के सचिव एडवोकेट अविनाश तेलंग, विनोद विभार इनकी प्रमुख उपस्थिति। नागरिकों को सही मायने में विकास के परिणाम दिखना हो तो उन्होंने अपना मतदान का हक जरूर बजाना चाहिए। मतदान करके जिम्मेदार नागरिक बनाना चाहिए। प्रतिनिधि को जिम्मेदारी देने का एक सीधा साधा मार्ग है। मेरा मत महत्वपूर्ण है लेकिन समय नहीं, इस प्रकार का कोई भी कारण नहीं होना चाहिए। अच्छी भावनाओं से हर किसी ने अपने मतदान का हक इस्तेमाल करना चाहिए। इस मौके पर हमारे संवाददाता संजय मेरे इन्होंने पदाधिकारी से बातचीत की है। आता तो नोटा आपल्या अशी डोकेदुखी आहे की बऱ्याच उमेदवारांकडे नोटा जास्त मोठे मिळतात, म्हणजे उदासीनता जी आहे ना ती नोटामधून मिळते। ऍक्च्युअली ही नोटाची पद्धतीच गव्हर्नमेंटने बंद करायला पाहिजे। हे महत्त्वाचं आहे की ही जी इंट्रोड्यूस केली हे तुम्ही आहे सगळ्या औषध टाकून आले, ही गव्हर्नमेंटची ते फार मोठी चूक झालेली आहे। आपण बघतो की रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष सुद्धा झालेली आहे। पण महत्त्वाची गोष्ट अशी की देशाला स्वातंत्र्य मिळून नागरिकांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मतदानाचा जो खरा अधिकार असतो त्यापासून ते वंचित आहे का, ही जनजागृती करण्याकरता जर कोणी असेल तर त्याला त्या गर्तेतून बाहेर काढून मतदान त्याला कसं करता येईल, त्याला आपला हक्क या देशाचा नागरिक म्हणून कसं बजावता येईल यावर खूप छान जनजागृती करण्याचं काम आज शहरातील ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ नागपूर करत आहे। आपण थोडं पॅड करून दाखवतो की सर्व अधिकारी पदाधिकारी जे या समाज माणसात जाऊन दूरवर याचा प्रचार प्रसार करत आहे। नेमकं मतदान जर नाही केलं तर काय होणार या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी बातचीत करूया। साहेब, मला सांगा की आज लोक मतदानाला जातात नाही जातात किंवा आज हा जो कार्यक्रम घेतला गेलेला आहे काय नेमकं कारण काय? एक तर म्हणजे त्यात जनजागृती नाही आहे मतदाराविषयी। मतदारांनी प्रत्येक याच्यात म्हणजे किंवा जे उमेदवार आहेत त्यांनी त्यांना ठासून सांगितलं पाहिजे की बाबा तुला मतदान करायचंच आहे। उमेदवारांनी ठासून सांगितलं पाहिजे। आता ही उमेदवाराची जबाबदारी असं यांचं म्हणणं काय तुम्हाला सांगितलं? उमेदवाराची जागृती सगळ्यात महत्त्वाची आहे। ती आम्ही आमच्या परीने व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे। जी इतकी झाली 2%, 1% मिळू शकेल, अजून काय म्हणतो। गेली अनेक वर्ष झाली आपण सातत्याने या क्षेत्रामध्ये काम करता। अनेक निवडणुका आपण बघितल्या। या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाची जी निवडणूक आहे याकडे कसं बघता? त्यावेळेला मतदानाची जागृती, मतदारांची जागृती ही मला थोडी वाढलेली दिसते आहे आणि मतदारांचं असं लक्षात आलं की आपण ताकद देऊ शकतो, उमेदवाराला ताकद उडू शकतो, म्हणून मतदान करणं आवश्यक आहे। सर काय सांगा? पहिल्यांदा गोष्ट अशी आहे, मतदारांची उदासीनता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा। आता ही उदासीनता घालवण्याकरता पक्षांनी प्रयत्न केले पाहिजे आणि सरकारनेही त्याच्याकरता प्रयत्न केले पाहिजे। त्याच्याकरता त्या मतदाराला आपल्या मताचं महत्त्व हे मुळामध्ये कळलं पाहिजे। ते कळवण्याकरता ते कळवण्याकरता सरकारने या मतदारांना जागृत करणं आणि त्यांच्या मताचं महत्त्व सरकारने त्यांना कळवून देणं। आपलं मत आपण जर नाही दिलं तर सरकार जवळ पडू शकते किंवा विचित्र सरकार, आपल्याला पाहिजे तसं सरकार येऊ शकत नाही। म्हणून आपण जर मतदान हे केलंच पाहिजे आणि आपलं मत हे ठामपणे लोकांना, उमेदवारांना सुद्धा कळलं पाहिजे आपल्या मतदानातून। सरकारचं याकडे लक्ष नाही। सरकारचं लक्ष आहे पण सरकारचं लक्ष ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे। ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे की ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नाही आहे। जर 100% दिलं तर वावगं काय, द्यायलाच हवं, पण ते देता येईल का, त्यांची काही अजून काही असेल आहे। पण याद्या बरोबर नसतात। याद्यांचा मूळ मुद्दा काय? याद्या ज्या आहेत ह्या सरकारच्या याद्या योग्य नाही। त्या अनेकांची नावं 4-4 ठिकाणी आहेत। त्याचं मुख्य कारण काय असतं? त्याचं मुख्य कारण काय असतं की ती जी ज्यावेळी नोंदणी केली जाते मतदार नोंदणी,
ती योग्य होत नाही. त्याच्याकरता यंत्रणा ती जी आहे ती योग्य सक्षम यंत्रणा नसते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मतदार याद्यांमध्ये घोळ असतो. आणि जी आधी जी त्याच्यामध्ये मतदारांची चाचणी व्हायला पाहिजे याद्यांची ती होत नाही. की किती गेले, की कोण जिवंत आहे, कोण गेले, ही जी चाचणी व्हायला पाहिजे ही होत नाही आधी. म्हणजे मनपाचे कर्मचारी कुठेतरी कमी पडतात. येस 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 येस. काय सांगा फॉर्म नंबर 6 भरताना तुम्ही जेव्हा नवीन वॉर्डामध्ये नाव नोंदवता तेव्हा जिथे आधी आहे ते काढलं पाहिजे, ते काढलं जात नाही. आणि तेवढं थातूर पातूर त्याचं आज नाव घेतलं जातं, त्याच्यामुळे इन्फेक्शन होतं त्यानंतर. प्रश्न तर अनेक आहेत. काही 2 मान्यवर आहेत त्यांना पण आपण विचारू का, याकडे कसं बघता? मतदारांनी मतदान केलंच पाहिजे, परंतु सरकार मतदानाच्या दिवशी सुट्टी दिल्यानंतरही बऱ्याचशा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सेवायुक्त त्यांच्याकडनं काम करून घेतात, त्यांना सुट्टी देत नाही. मतदार यादीमध्ये त्यांचे नावं असतात, परंतु सरकारच्या कायद्याचं किंवा त्यांनी केलेल्या सूचनेचं इम्प्लिमेंटेशन या प्रायव्हेट सेक्टरमध्ये केलं जात नाही. यासाठी सरकारने तुरंत काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे आणि काहीतरी त्याच्यावर ॲक्शन जर नाही घेतली तर हे मतदार मतदानापासून वंचित राहतात. यामुळे मतदानाचा टक्का हा कमी होतो. याकडे सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे. काय सांगा सर? मला हे म्हणायचं आहे की जे आता ज्येष्ठ नागरिक जे जातात मतदानाला, त्यांच्या जो म्हणजे एवढं स्ट्रेंथ नाही राहत आणि ते इतका वेळ 1-1 घंटा क्यूमध्ये राहतात, तर त्यांची बसायची सुद्धा सोय नाही होत. त्याच्यामुळे ते लोक घरातून निघायला बघत, मतदान त्याच्यामुळे कमी होते आणि त्यामुळेच मतदान कमी होते. सांगणार पण एक अतिशय महत्त्वाची बाब निदर्शनास आलेली आहे की जे प्रायव्हेट सेक्टर असतात, खाजगी जे असतात, त्या ठिकाणी जे कर्मचारी मोठ्या वर्गानं काम करतात आणि कर्मचाऱ्यांची संख्या पण बहु अशी असते. असं असताना मात्र त्यांना त्या वेळेबाबी किंवा त्या दडपणाखाली त्यांना जाता येत नाही. ही म्हणजे मुख्याचा मार सहन करावा लागतो. त्यांचा जो फंडामेंटल राईट्स आहे त्यापासून त्यांना वंचित ठेवलं जातं. ही बाब अतिशय निदर्शनास आणली. सरकारने याकडे गांभीर्यानं घ्यावं. मग ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का असेना, एकनाथ शिंदे का असेना, अजित पवार का असेना, कुठलंही मनपा प्रशासन, जिल्हा प्रशासन का असेना, याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. जर वेळ चुकली तर जे नुकसान होणार मग त्याला जबाबदार कोण, असा यक्ष प्रश्न पुन्हा 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 तोच तो निर्माण होईल. याकडे सरकारने, मायबाप सरकारने लक्ष द्यावं. हीच काय काळाची आणि वेळेची गरज आहे. कॅमेरा पर्सन बबलूसह संजय गिरेकर, नागपूर. वेलकम टू जीबी लॉजिस्टिक, जहां भरोसा, समय पर डिलीवरी और बेहतरीन सेवा हमारी पहचान है. हमारी वेल मेंटेन ट्रक्स की फ्लीट और एक्सपर्ट ड्राइवर्स टीम हर डिलीवरी को बनाती है सुरक्षित, समय पर और आपकी जरूरतों के मुताबिक. जीबी लॉजिस्टिक, एक्सपर्ट टीम, स्किल्ड एंड एक्सपीरियंस स्टाफ जो हर ऑपरेशन को बनाते हैं स्लीमलेस. कॉम्पिटिटिव प्राइसिंग, बेस्ट सोल्यूशन, क्वालिटी कॉम्प्रोमाइज, एक्सटेंसिव नेटवर्क, पैन इंडिया कनेक्टिविटी, हर रूट पर एश्योर्ड सपोर्ट, साथ ही साथ कस्टमर सेटिस्फैक्शन, 1 दशक से ज्यादा का भरोसा. जीबी लॉजिस्टिक में हम सिर्फ सामान ट्रांसपोर्ट नहीं करते, हम डिलीवर करते हैं आपका ट्रस्ट, आपके कमिटमेंट और आपका बिजनेस प्रॉमिस. चूज जीबी लॉजिस्टिक. वी केयर फॉर यू, वी डिलीवर फॉर यू. ऑफिस एड्रेस सप्तक प्लाजा, प्लॉट नंबर 18, 3rd फ्लोर, ओल्ड दास ज्वेलर्स के ऊपर, शंकर नगर, नागपुर. कॉन्टैक्ट 071266555030 और 9373901865.